राग सुनो रे, दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे, हंसी प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे। उशीर झाला तुला आज. बस बस काय थकल्यासारखा दिसतोय सगळे राजा. आत्ताच आपल्या सगळ्यांच्या ग्रुपचा ठराव पास झाला आहे. ठराव कसला, कशाबद्दल? अरे थांब रे, सांगतो तुला. थोडी विश्रांती घे, थांब जा. या आपल्या ग्रुपने नवीनच एक टूम काढलेली आहे. ती टूम म्हणजे बकेट लिस्ट. बकेट लिस्ट म्हणजे काय? थांब सांगतो राजा. म्हणजे आता संध्याकाळ होत आलेली आहे. अशा संध्याकाळी संध्याकाळ बरोबर. अहो ही तर सुंदर सकाळ आहे. आयुष्यही संध्याकाळ जयराज. बापरे, आयुष्य संपण्याचा क्षण जवळच चाललेला आहे राजा. तो क्षण केव्हा कसा कुठे येईल हे आपल्याला माहित नाहीये. तेव्हा आपल्या राहिलेल्या छोट्या छोट्या इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. कधी तुला कोणाला सॉरी म्हणायचं असेल तर सॉरी पण म्हणायचं. ह्याचीच यादी म्हणजे बकेट लिस्ट. अरे मेरी भी एक ख्वाहिश है. कौन सी बोल दो. चांदनी रात में ताजमहल को देखना है. अरे तो अपनी मुस्ताद को भी साथ में लेके जाओ. इजाजत हो तो हम भी साथ चलेंगे. जयराज, तुझ्याजवळ मी नेहमी लाकडाचा तुकडा बघतो. अरे तो मोर मुकुटधारी एक वेळ बासुरीशिवाय राजाला भेटायला जाईल. पण आपले जयराज तुकडाच काय, अख्खी बासुरी आणून तू वाजव ना. मला वाजवता येत नाही रे. बकेट लिस्ट. अरे राजा, बासुरी वाजवायला शिकायची आणि इथे येऊन आम्हाला मस्तपैकी ऐकवायची. इस बात पे गर्मा गर्म चाय हो जाए. चलो चलो, आज किसकी बारी है चाय पिलाने की? काय हे, तुम्ही नाश्ता सुद्धा आज केलेला नाहीये. तुमचं खरं तर लक्षच नाही आहे कशाने. चहा द्या बरं. नकोय मला. असं काय करताय? तू चिडचिडायला काय झालं? बघितलंस ना तू आपली सुनबाई सुनायला काय म्हणाली ते. म्हणे म्हातारचा लागलाय मला. अगं बासरीचा त्रास सुद्धा लावायचं म्हणतोय मी. ते तमाशात जायचं म्हणतोय. काय हे, काय बोलतोय? शोभतं का आता या वयात? बाबा, कशाला एवढा चिडचिड आणि आरडाओरडा करताय? तुमच्या नातीला क्लासला घेऊन जायचं की तुम्हाला घेऊन जायचं? खरे ग वैसू दे ना तुझं. काहीतरी नसते शौक यांचे. काय तर म्हणे यांना त्या जॉगिंगला येणाऱ्या 5-7 मंडळींसमोर बासरी वाजून दाखवायची. काहीतरीच. 5-7 कशाला, मला तर भरगतच्या हॉलमध्ये वाजवायची. हो का? काय हो, काय वय आहे तुमचं? बाबा, पहिलं तर तुम्ही हे सगळं डोक्यातनं काढून टाका. आणि दुसरं म्हणजे अशा क्लासेसची फी जबरदस्त असते. हे गाणं बजावणं वगैरे हे एक आयुष्यभराची तपश्चर्या असते हो बाबा. तुम्हाला ह्या वयात जमणार आहे का? मी कमावलेला पैसा आहे ना बँकेत, का त्याच्यावरही माझा हक्क नाही? बाबा, हे हक्क कर्तव्याचे मला नका सांगू. देव करो आणि काही भलतसर तर न घडो. अशा वेळेस बँकेत पैसा असलेला बरा ना, की तो पण उडवून टाकायचा. बरं जाऊ दे, काय मी काय बोलत बसले. निघते आई. तुम्ही किंवा बाबा आठवणीने आशूला शाळेतनं घेऊन या. कदाचित मला यायला उशीर होईल. ठीक आहे, निघते मी. आणि हा बाबा, आठवणीने शाळेतनं आशूला घेऊन या आणि हे सगळं डोक्यातनं काढून टाका.
वेगानं प्रॅक्टिस करा. ह्या वयात सोसावलं पाहिजे सगळं. माझी मैत्रीण परवा म्हणत होती की अशाने घशाला त्रास होऊ शकतो. बघा त्रास झाला ना, थांबा मी पाणी आणते. सावकाश. मी तुमची औषधं घेऊन येते. नको नको, औषधं नकोत मला. 15 दिवसाची तर आणली होती, संपलीच ती. मग तुमची ब्लड प्रेशरची औषधं, टॉनिक्स ते काही नकोत मला. औषधांचे पैसे मी क्लासला भरले. काय हे बोलतोस? म्हणजे काही झालं म्हणजे? काही होत नाही मला. जात मला प्रॅक्टिस करू दे. मला दुपारी क्लासला जायचं. अहो माझ्याशी काहीतरी खास बोलायचं म्हणून इथं घेऊन आलात ना. अहो मग बोला ना. असे तिकडं तोंड करून फुरंगटून काय बसलाय? बोला ना काहीतरी. बोला बोला. रेवा, मला वाटलं होतं तू तरी मला समजून घेशील, पण मला लहानपणापासून बासरी वाजवायची भयंकर आवड होती. मामाने एकदा मला फुगेवाल्याकडनं बासरी छोटी घेऊन दिली. मला भयंकर आनंद झाला. मी ती बासरी घेऊन शाळेत मित्रांना वाजवून दाखवत होतो. सरांनी ते पाहिलं आणि येऊन फाडकन माझ्या मुस्कटात मारलं. बासरी हातातून गळून पडली. गालावर 5 बोटं उमटली. सरांनी पायाने ती बासरी चेचून चेचून तोडून टाकली. ती तुटलेली बासरी मी अजून जपून ठेवलेली आहे. माझा चेहरा राग, अपमान, भीती या सगळ्यांनी काळात तिक्कर पडला होता. तो आज तारला. काही वर्ष झाली आपण इथं राहायला आलो. जॉगिंगच्या निमित्ताने मी सकाळी फिरायला लागलो. 4-5 मित्र मिळाले आणि बघता बघता आमच्या मित्रांचा आनंद मिळाला आणि तिथे माझी बासरी वाजवायची इच्छा पुन्हा जागृत झाली. आणि मला इतकी वर्ष जे उमगलं नव्हतं ते आत्ता मला उमगलं की बासरी माझा जीव की प्राण आहे आणि मला ती वाजवायचीच आहे. आणि मरण जरी आलं तरी मी सांगेन, मरणात थांब, मला थोडी बासरी वाजवू दे. ही माझी अंतिम इच्छा आहे. बघा बघा, आत्ता सुद्धा तुमचं माझ्याकडे लक्ष नाहीये. हे असं ना मला इमोशनली ब्लॅकमेल करू नका. बघा मी रोखोक सांगते. म्हणजे तुम्ही म्हणताय ना ते पटतंय हो मला, पण शुभांकर आणि सुनैना त्यांना नाही ना आवडत. आणि आता तेच दोघं बघतात ना आपल्याकडे. तेवढ्यासाठीच तर सुनैनाला परदेशातून इथे पाठवलं शुभांकरनी. त्यांचं नको का ऐकायला? नाही म्हणजे कसं आहे ना, एकाच वेळी माणसाला 2 ठिकाणी नाही हजर राहता येत. खरंय, तीच तर खरी शोकांतिका आहे माणसाची. पण ठीक आहे, मला वाटलंच होतं तुला काही माझं बोलणं पटणार नाही. हे बघ तुझी आजी आजोबा. आजी चल ना गगट, मला खूप भूक लागली. अगो बाई, खरंच की उशीर झालाय. चला. आजोबा तुम्ही कोणाकडेच लक्ष नका देऊ. तुम्ही बासुरी शिकायची म्हणजे शिकायची. प्रॉमिस?
हॅलो, बालकृष्ण गणेश मंडळ. हॅलो. हा कोण बोलतोय? मी सेक्रेटरी माने बोलतोय. हा, मी जयराज बांदोडकर बोलतोय. नमस्कार काका, मी ओळखतो तुम्हाला. काय काम आहे? काम म्हणजे माझ्या बासरी वादनाचा कार्यक्रम तुम्ही ठेवू शकता का? पैसे वगैरे नकोत मला. काका थांबा. अहो, प्रसिद्ध बासरी वादकांच्या कार्यक्रमालाही 4-2 डोक्यांशिवाय कोणी नसतं आणि डीजे ठेवायचा म्हणाल तर जमेल. सॉरी या काका. ओके. हॅलो. हां, साई कल्याण गणेश मंडळ का? हां नाही ते कार्यक्रमाविषयी. हां नाही, त्याच्याच विषयी बोलायचं होतं. नाही हां नाही बघा ना जरा. नाही ॲडजस्ट होत नाही. ठीक आहे. फोन सुद्धा लागत नाहीये. कुठं गेलेत? 4 तास उलटून गेले. सांगायचं नाही का कुठं जातोय ते? कुठं म्हणून शोधायचं? सुनैना हिला काय माहित असणार? हिचं तर घरात लक्षच नसतं. नट्टा पट्टा मैत्रिणी बस. नेहमी श्रीकृष्णाच्या मंदिरात जातात ते. मंदिरात तर नसतील गेले. हे मुरलीधरा, आजवर तू सगळ्या जगाला बासरी ऐकवलीस. आज तू माझी बासरी ऐक. ऐकशील ना रे? कारण कोणीच माझी बासरी ऐकत नाही. ऐक ना रे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश कधी खोऱ्यातून वाहे प्रकाश